नमस्कार मंडळी, आज मी खास लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे न्यूट्रिशियस पास्ता रेसिपी, ते सुद्धा फुल ऑफ स्पायसी अँड टोमॅटो फ्लेवरमध्ये. तुम्ही हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, अजिबात स्किप करायला जाऊ नका. ही खूपच सोपी आहे आणि मुलांना तर भरपूरच आवडणार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मुलांना सर्व करा. तर चला रेसिपीला इथं स्टार्ट करूया. मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी जवळपास इथं अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे. पाणीला छानपैकी उकळी काढून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथं मी जवळपास मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं तेलसुद्धा ॲड केलेलं आहे. आता इथं आपण जे पास्ता आहे ते सुद्धा ॲड करूया आणि छानपैकी उकळून घेऊया. आता मी इथं एक पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये मी इथं 4 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालं की इथं अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि 2 टोमॅटो इथं आपल्याला कट करून घ्यायचे. हे जे टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्या पॅनमध्ये ठेवायचे आहे. आता इथं मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा मी इथं ॲड करत आहे आणि 4 मोठ्या मिरच्यासुद्धा मी इथं मोडून ॲड केलेल्या आहेत. आता वरून इथं मी अर्धा चमचा मीठसुद्धा स्प्रिंकल केलेलं आहे. आता आपण ह्या पॅनला झाकून ठेवूया. 2 मिनटं आपण इथं ह्या पॅनला झाकून ठेवूया, ज्याच्यामुळे हे जे टोमॅटोवरची जी सालं आहे ती इझिली निघून जातील. 1 बाय 1 सगळे टोमॅटोची सालं इथं आपल्याला काढायची आहेत आणि स्मॅशरच्या मदतीनं आपल्याला ह्या पॅनमध्येच हे सर्व काही घातलेले जिन्नस बारीक करून घ्यायचे. आता इथं मी स्मॅशरच्या मदतीनं सर्व काही घातलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये लागणारे मसाले ॲड करूया. इथं मी सगळ्यात आधी 1 चमचा आलं लसूणचं पेस्ट ॲड केलेलं आहे. 2 चमचे चवीनुसार तिखट ॲड केलेले आहे. इथं पास्ता मसालासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे. आता आपण इथं 1 चमचा टोमॅटो सॉस ॲड करूया आणि 1 चमचा सोया सॉस ॲड करूया. आता आपण जे उकळून घेतलेले जे पास्ता आहे ते सुद्धा इथं आपल्याला ॲड करायचं आहे आणि छानपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे. पास्ता शिजवलेलं पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही आहे. आता हे छानपैकी मी परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्ही थोडीशी वाढवण्यासाठी ते शिजवलेलं पाणी मी इथं ॲड करत आहे. जर तुम्हाला ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी जास्त हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये परत एकदा पाणी ॲड करू शकता. आता छानपैकी हे सर्व मसाले शिजण्यासाठी आपण ह्याला परत एकदा झाकून ठेवूया आणि 3 ते 4 मिनटं एक वाफ काढून घेऊया. आता हे छानपैकी शिजलेलं सुद्धा आहे. तुम्ही इथं बघू शकता, जो टोमॅटो आपण इथं घातलेला आहे त्याच्या फ्लेवरमुळे तर हे पास्ता खूपच डिलिशियस होतात. आता हे जे पास्ता आहे रेडी टू सर्व आहे. ह्याला आपण बारीक कोथिंबीर चिरून गार्निश करूया आणि आता हे आपले जे टोमॅटो फ्लेवरमध्ये जे स्पायसी पास्ता आहे रेडी टू सर्व आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं हे पास्ता नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये रिप्लाय करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू अँड एन्जॉय.